नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत नागपंचमी विशेष वारुळ पूजा कशी करतात. तर धाराशिव जिल्ह्यामध्ये खेडेगावामध्ये अशी पूजा केली जाते. तर सर्वप्रथम आपण 5-5 खडे गोळा करायचे प्रत्येक स्त्रीने. त्याच्यानंतर त्याची षोडोपचार पूजा करायची, ज्याच्यामध्ये पाणी घालायचं, हळदी कुंकू. नंतर त्याच्यामध्ये तांदूळ वगैरे व्हायचे, फुलं वगैरे व्हायचे. त्याच्यानंतर मग तुम्ही बघू शकताय, तर आम्ही तिघीजणी असल्यामुळे जरासा थोडा उशीर लागतोय, कारण की आम्ही तिघीजणी सेपरेटली पूजा करतोय त्या ज्या दगडांची आहे त्या. आणि ही पूजा विशेषतः आपण वारुळाच्या शेजारीच करतो. त्याच्यानंतर मग आपण इथं आघाड्याचं पान वाहणार आहोत देवाला, वस्त्रमाळ वाहणार आहोत, त्याच्यानंतर हरळी आणि बिल्वपत्र. तर श्रावण महिन्यामध्ये आघाडा हा खूप यूज केला जातो. आघाड्याशिवाय म्हणजे प्रत्येक गोष्टीत आघाडा लागतोच. इव्हन गणपती गौरीमध्ये सुद्धा आघाडा लागतो. आणि श्रावण महिन्यात बिल्वपत्राचं तर महत्त्व खूपच जास्त आहे, ते तुम्हाला माहिती आहे. आणि अशी षोडोपचार पूजा झालेली आहे, ज्याच्यामध्ये जे व्हाईट कलरचं दिसते तर ते ज्वारीच्या पिठाचा एक गोल राऊंड मारलेला आहे. आणि त्याच्यानंतर दोऱ्याने पण 5 फेरे असे राऊंड मारायचे आहेत. आणि नैवेद्याला विशेषतः याच्यामध्ये गूळ, लाह्या आणि हरभऱ्याची डाळ वापरली जाते. त्याच्यानंतर उदबत्ती ओवाळायची आणि नमस्कार करायचा. तर अशा प्रकारे आमच्या इकडे वारुळाची पूजा केली जाते भावाच्या उपवासा दिवशी. तुमच्याकडे